सविता अमर देशपांडे. आम्ही राहायला जुनी सांगवी चितोळे नगरमध्ये आहे, गणपती चौकाच्या पुढे. सामान्यतः गृहिणींना काय हवं असतं, सकाळी लाईट आणि पाणी. एक तर पाणी 1 दिवसाआड येतं, त्याच्यात आम्ही ते साठवायचं कसं. लाईट गेली की सगळा प्रॉब्लेम होतो. लाईट असते तर पाणी कमी दाबाने आलेलं असतं. आता पाणी छान सुरळीत यायला लागलेलं आहे, तर लाईट बरोबर 1 तासाने जाते. लाईट गेली की यायला जेव्हा लाईट रिटर्न येते परत, तोवर पाणी गेलेलं असतं. पाणीवाले काय आम्हाला जास्ती वेळ पाणी सोडत नाही. मग आता हा प्रॉब्लेम आम्ही कसा सॉल्व्ह करणार, किंवा ह्या गोष्टीसाठी आम्ही अधिकाऱ्यांकडे आलेलो आहे. त्यांनी आता आमची ही अडचण समजून घ्यावी. मुळात म्हणजे लाईट एवढी फ्लिकर करते की ह्याच्याने जर आमच्या घरातली विद्युत उपकरणं समजा जर गेली तर त्या खर्चाचं आम्ही काय करायचं. आमचे असे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत की ज्या मी असं म्हणत नाहीये की अधिकाऱ्यांच्याही काही हे आहेत. त्यांनी फक्त आम्हाला वेळोवेळी कुठल्याही गोष्टींचं अपडेट द्यावं की बाबा पाणी लाईट जाणार आहे. पण तरी सुद्धा त्याच्यावरती हे उत्तर नाहीच आहे समस्येवरती आमच्या. कारण आम्हाला फक्त वेळेत पाणी लाईट हवी आणि त्या पाण्याच्या वेळेत लाईट यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आमची आमदार साहेबांना अजून एक विनंती आहे, जर पाणी पुरवठा रेग्युलर आणि व्यवस्थित रोज झाला तर उत्तमच आहे. कमी वेळेत भले रोज 1 तास येऊ दे पाणी आम्हाला, पण चांगलं येऊ दे, फोर्सनी येऊ दे, म्हणजे आम्हालाही त्या साठवणुकीला बरं पडेल.